घृताचं आणि घृतकणिकेचं, तेव्हा एवढंच कळतं की घृत आणि घृतकणिका ही भेदबुद्धी जी आहे, तर ही बुद्धी काय, भेदबुद्धी काय आहे, वाचारंभण आहे. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मिथ्या आहे, आलिक आहे, तुच्छ आहे. हे ज्ञान म्हणजे शून्यरूप असल्यासारखंच आहे. इतकं ते अनिर्वचन, त्याची अनिर्वचनता म्हणजे हे अशा प्रकारचा भेद झालाच नाही अशी त्या भेदबुद्धीला काय होतं, निर्णय होतो. आणि मग ती भेदबुद्धी काय करते, त्या दोघांच्या अभेद स्वरूपात बुडी देते. म्हणजे यांचा अभेदच आहे अशा प्रकारचा तिचा निश्चय होतो. भेदबुद्धी मात्र तुटे. जी काय आतापर्यंत घृत आणि घृतकणिकेमधील जी भेदबुद्धी होती ती भेदबुद्धी मात्र नाहीशी होते. आणि स्वरूप एकटीची ते प्रगटे, आणि एकटं स्वरूपच त्या ठिकाणी अभिव्यक्त होतं. नमस्कार आयता घडे न करिताची. आणि त्यावेळेला कोणत्याही प्रकारे नमस्कार न करता देखील नमस्कार होतो. घृताच्या कणिकेला घृताशी एकरूप करायचं नाही, कारण घृताच्या कणिकेचा घृताशी भेदच झालेला नाही. तसा या ठिकाणी माझ्या ठिकाणी फक्त भेदाची बुद्धी झालेली आहे, परंतु त्या ठिकाणी माझ्या स्वरूपात आणि अधिष्ठान स्वरूपात कधी भेदच घडला नाही. त्यामुळं त्याचं ऐक्य पण करायचं नाही. फक्त त्याच्याविषयी असणारी जी भेदबुद्धी आहे ती भेदबुद्धी मिथ्या आहे, तेव्हा त्या फक्त भेदबुद्धीचा त्याग करायचा. भेदबुद्धी मात्र तुटे, म्हणजे भेदबुद्धी त्या ठिकाणी बाधित होते. भेदबुद्धी जी आहे ती निघून जाते. तर त्या ठिकाणी अभेदबुद्धी करायची नाही, फक्त भेदबुद्धीची निवृत्ती करणं हेच त्या अभेदाला अवशिष्ट ठेवणं आहे. आता दर्पण त्यागे प्रतिबिंब पावे आपले स्वयंभ का जाऊनी वायुतरंग भांब उदकी शमे. आता म्हणतात दर्पण त्यागे प्रतिबिंब आपले स्वयंभ पावे. दर्पणाचा त्याग केला, आरशाचा त्याग केला तर जे प्रतिबिंब आहे ते आपल्या स्वयंभ पावे. ते आपलं मूळचंच स्वयंभू असणारं जे बिंब आहे, मूळबिंब, त्याला ते प्राप्त होतं. त्याला प्राप्त होतं म्हणजे त्या ठिकाणी फक्त आरसा उपाधीमुळं बिंबच आपल्याला प्रतिबिंब रूपाने भासलं, परंतु वास्तविक ते काय होतं, मूळचं बिंब जसं आहे तसंच आहे. फक्त काय झालं, आरसा उपाधीमुळं तेच बिंब आपल्याला प्रतिबिंब रूपाने भासलं. आता फक्त आपल्याला काय करायचं की आरशाचा उपाधी दूर केला की त्या ठिकाणी बिंब हे आपल्या स्वयंभ बिंबाला प्राप्त झालं. अशा प्रकारचा व्यवहार झाला. वस्तुतः ते बिंब रूपच होतं. मूळ बिंब स्वयंभूच आहे. प्रतिबिंब असलं तरी ते स्वयंभूच आहे आणि प्रतिबिंब गेलं तरी ते स्वयंभूच आहे. फक्त व्यवहार होतो का आपल्याला जी भेदबुद्धी झाली होती आरसा उपाधीमुळं, ती आरसा उपाधी गेल्यामुळं ते भेदबुद्धी नाहीशी होते आणि त्या ठिकाणी मूळ बिंब स्वयंभ राहतं. का जाऊनी वायुतरंग भांब उदकी शमे, किंवा भांब वायुतरंग उदकी शमे. भांब वायुतरंग जाऊनी उदकी शमे. किंवा दुसरं सांगितलं का म्हणजे अथवा भांब वायुतरंग, या ठिकाणी वायूमुळं निर्माण झालेला जो जलामधला तरंग आहे तो भांब आहे, म्हणजे तो पोकळ आहे किंवा तो काय आहे, वाचारंभण मात्र आहे, शब्द मात्र आहे तरंग. आणि तो जाऊनी, तो जातो, वायूमुळं आलेला उदकावरचा तरंग जाऊन तो कुठं जातो म्हटले, तरंग उदकी शमे, उदकामध्ये शम पावला, म्हणजे उदकाशी तो एकरूप झाला. वास्तविक जेव्हा तो भासला होता तेव्हा त्याचं भासणं पोकळ होतं, तरंग रूपाने भासणं पोकळ होतं. आणि त्यावेळेलाही खरं त्या ठिकाणी कोण होतं, उदकच होतं. तरंग रूपाने तरी उदकच होतं आणि तरंगाचा उपशम झाला तरी तरंग आपलं उदकच आहे. पण हा व्यवहार घडला का नाही. तेवी सुखाची घडली बुद्धी जे भेदे गिवसिली, ते उकळूनी सुखी मराली सुखे करून. ही एक पहा, तेवी सुखाची घडली बुद्धी, बरं ना, सुखाची घडली, सुखाची घडली म्हणजे केवळ सुखाची घडली म्हणजे सुखरूपाने आकाराला आलेली जी बुद्धी ती भेदे गिवसिली. ती म्हणजे काय आहे, बुद्धी अधिष्ठान चैतन्य जे आहे ना ते सुखरूपच आहे, परंतु ते असताना देखील भेदे बुद्धी गिवसिली. ती बुद्धीनं बुद्धी काय झाली, भेदाला प्राप्त झाली, बरोबर ना. म्हणजे अधिष्ठान रूपाने आनंद स्वरूपच असलेली बुद्धी, ती काही चैतन्याहून भिन्न नव्हती. चैतन्याची जी आनंदरूपता, ज्ञानरूपता, सद्रूपता, बरोबर ना, त्याच्याशीच एकरूप असणारी ही बुद्धी, तिच्याहून भिन्न नसणारी बुद्धी, परंतु त्या ठिकाणी तिला भेद झाला. भेदे बुद्धी गिवसिली, ती भेदाला प्राप्त झाली. म्हणजे ती आपल्या अधिष्ठानाच्या ठिकाणी, बरोबर ना, भेद उत्पन्न करण्यास गेली.
ते उकळून सुखी मराली, परंतु काय झालं, ती उकळली म्हणजे तिनं जेव्हा बुद्धीनं आपल्या अधिष्ठान तत्वाचं बरोबर ना शोधन केलं, शोधन करताना त्या ठिकाणी ती उकळली म्हणजे तिचं शोधन करण्यासाठी तिनं विवेकामध्ये ती बुद्धी उकळली म्हणजे आत्मविवेकाने ती संशोधित झाली, सम्यक तिचं शोधन झालं. तेव्हा त्या बुद्धीला असं कळलं की आपलं जे अधिष्ठान आहे ते सुखस्वरूप आहे आणि त्याच्यात सद्रूपाने चिद्रूपाने आणि आनंदरूपाने आपण सत्तारूपाला म्हणजे त्या सत्तास्फूर्तीला आपण प्राप्त झालेलो आहे असं तिला कळालं. तेव्हा तिनं काय केलं की तिनं त्या भेदाचा त्याग केला, आणि भेदाचा त्याग करून ते सुखे करून मोराली, ती आपल्या अधिष्ठान स्वरूपामध्ये मोराली विरून गेली किंवा लीन झाली किंवा अधिष्ठान स्वरूपाची तद्रूपतेला प्राप्त झाली. अर्थात ही भेदबुद्धी त्यांनी सांगितलं ना, ही भेदबुद्धी जी होती ती भेदू लाजोनी आवडी, लाजला भेद त्या भेदबुद्धी करता आणि त्याने आवडी एकरसी देत बुडी, आणि एकरस आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्यांनी बुडी दिली. कारण भेदाचं जेव्हा निरसन होतं त्याच्या अगोदर स्वगत भेद अधिष्ठानाच्या ठिकाणी सिद्ध होत नाही, सजातीय नाही, विजातीय नाही किंवा देशकाल वस्तू इत्यादी परिच्छेद कुठंच निर्माण झालेला नाही. एकच एक वस्तू आहे आणि ती कशी ठोस भरीव ओतप्रोत अशा त्या वस्तूच्या ठिकाणी भेद करायला वाव नाही. त्या ठिकाणी मग बुद्धीनं काय केलं, आपण स्वतःसुद्धा त्याचा भेद करता आलं नाही. त्या ठिकाणी आपलंही अधिष्ठान जे आहे त्या अधिष्ठानात तिनं एकरसामध्ये त्याच्या एकरस असणाऱ्या ठोस भरीव अधिष्ठानामध्ये तिनं ही बुडी दिली. आता म्हणून म्हणतात की मग तिनं जिथं बुडी दिली, ज्या ठिकाणी बुडी दिली ते अधिष्ठान कसं आहे, सुखे करून, आणि ती सुखरूपाला प्राप्त झाली. तिच्या ठिकाणी ज्या भेदबुद्धीमुळं जितके भेदबुद्धीचा विस्तार तेवढा दुःखाचा विस्तार होता, आणि जेवढा भेदबुद्धीचा परित्याग केला तशी ती आपल्या मूलभूत सुखस्वरूपामध्ये लीन होऊन गेली. म्हणून म्हणतात की ती सुखी करून मोराली. आता इतकी मोराली की त्या ठिकाणी भेद सापेक्ष अभेदसुद्धा तिच्या ठिकाणी राहिला नाही, म्हणून ती मोराली. ऐका, अगोदर जे आहे ना, तर इथं ह्याच्यामध्ये हे ज्या सगळ्या ओव्या आहेत ना, ह्या अहम ब्रह्मास्मी हे जे महावाक्य आहे त्या महावाक्याची अनुभूती ज्ञानोबरायांनी उपपत्तींना पुढं करून सांगितलेले आहे. आणि शेवटी त्याचं हे पण सांगितलं, अनुभूती पण, अहम देवनी मी शंभू शांभवी झालो, मी शंभू आणि शांभवी झालो. म्हणजे शंभू आणि शांभवी दोन्ही ज्या अधिष्ठानात काय आहेत, कल्पित आहेत, त्या अधिष्ठान स्वरूपाशी मी एक झालो. आणि ते देताना मला फक्त अहम द्यावं लागलं. अहम दिलं की मी शंभू पण झालो, शांभवी पण झालो, आणि शंभू शांभवीचं अधिष्ठान पण मी झालो असं सांगायचं. फक्त अहंकार गेला तो का म्हणे देव झाला, एवढंच. का विचारुनी अहंकार सांडजे, मग असतीची वस्तू होई जे त्यापरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. फक्त विचार करायचा आणि अहंकाराचा विचाराने परित्याग केला की आपली मूळ स्वतःसिद्ध असणारी सन्मात्र वस्तू आपणच होतो. आता सुखा वाचवणी काही दुसरे उरलेच नाही, आणि ऐशियेची ठाई वंदन माझे. अशी जी स्थिती त्या भेदबुद्धीला प्राप्त झाली, बरोबर ना, म्हणजे भेदबुद्धीचा परित्याग केल्यानंतर जी स्थिती प्राप्त झाली तिथं आता काय आहे, सुखा वाचून काही दुसरे उरलेचे नाही. सुखा वाचून आता दुसरं तिथं काही अवशिष्ट राहिलंच नाही. सुख, केवळ आनंद, आणि ऐशियेचे ठाई, आणि अशाच असणाऱ्या आनंद स्वरूपाच्या ठिकाणी वंदनही माझं वंदन आहे. माझं वंदन त्या आनंद स्वरूपाच्या ठिकाणी मीही स्वरूपरूप झालो, मी त्याच्याशी एकरूप झालो. ना तरी निद जात खेव, आपुल पावे आपला ठाव, तैसे बुद्धी त्यागे देवी देवो वंदिली मिया. तर ते म्हणतात की निद जात खेव म्हणजे निद्रा गेल्या बरोबर, आपला ठाव पावे, आपण आपल्या जागेवर येतो, म्हणजे आपल्या मूलभूत असणारी जी जागृती त्या अवस्थेमध्ये आपण येतो. फक्त काय मध्ये काय होतं, जागृतीला येणं म्हणजे काय, निद्रेचा त्याग करणं हेच आपल्या मूळच्या जागृतीला येणं आहे.
तसं म्हणतात इथं या ठिकाणी देवादेवीचं वंदन करणं म्हणजे काय, तर देव आणि देवी यांच्यामध्ये जी भेददृष्टी आहे त्या भेददृष्टीचा त्याग केला का देवदेवीला वंदन झालं, म्हणजे देवदेवीच्या मूळ स्वरूपाला वंदन झाल्यासारखं आहे. तैसे बुद्धी त्यागे देवो देवी वंदिले मिहा. या ठिकाणी जगत, बरोबर ना, जीव, शिवशक्ती, अधिष्ठानाध्यस्थ, कार्यकारणभाव, हे सगळा जो विचार आहे तो कोणाच्यामुळे, बुद्धीमुळे आहे, बरोबर ना. जर बुद्धीचा त्याग केला तर निद्रा गेल्याबरोबर जसं आपण आपल्या मूळच्या जागृतीला सहजच प्राप्त होतो, मूलभूत अवस्थेला, मूलभूत जागृतीला आपण जसं प्राप्त होतो तैसे त्याप्रमाणे बुद्धी त्यागे मिया देवो देवी वंदिली. देवादेवीचं वंदन करायचं म्हणजे काय केलं नाही, बुद्धीचा त्याग केला का आपल्याला अभेद स्वरूपाला प्राप्त व्हायचं नाही. ज्या बुद्धीमुळं ही भेदभ्रांती झाली होती त्या बुद्धीचाच त्याग केला की मग आपण म्हणतो ना काय याच्यामध्ये सांगताना मी ब्रह्म आहे असं जेव्हा बुद्धी निश्चय करते तेव्हा ती बुद्धी काय करते, जीवाच्या ठिकाणी 3 अंश आहे, बुद्धी अधिष्ठान चैतन्य पडलेलं, बुद्धीमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब असं आपण करतो ना. त्या ठिकाणी ती काय करते, बुद्धी या ठिकाणी अज्ञानाचा नाश करते, अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची झालेली बुद्धिवृत्ती, बरोबर आहे ना. ही बुद्धिवृत्ती काय करते, अज्ञानाचा नाश करते आणि आपलाही त्या ठिकाणी स्वतःचाही बाध करून घेते, अज्ञानाचा नाश करते, स्वतःचाही बाध करते, कारण ती काय आहे, स्वपर विरोधिनी, बरोबर ना. ती अन्याचा नाश करून स्वतःचाही नाश करते आणि बुद्धीचा त्याग. आणि ती का, तर तिला जर तिनं स्वतःचं विसर्जन आत्मस्वरूपाचं केलं तरच ती खऱ्या सुखाला प्राप्त होते. एरवी ती वास्तव जर भिन्न राहिली तोपर्यंत ती भेदबुद्धी ही त्या भेदबुद्धीला वास्तव आनंदाची अनुभूती येत नाही. तेव्हा व्यापक आनंदाला आलिंगन करण्यासाठी ती स्वतःचा काय करते, बाध करते. जशी पतिव्रता स्त्री पतिलोकाला प्राप्त होण्याचं महान सौख्य प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी आपल्या स्वतःच्या देहाला चितेमध्ये दग्ध करते, त्याप्रमाणे बरोबर ना. ही जी वृत्ती आहे ती वृत्ती पुढं असणारा जो आत्मलाभ, आनंद घन आत्म्याचा लाभ, त्याच्यासाठी आपल्या स्वरूपाचा त्याग करते. आणि ह्याचा त्याग करणं हेच तैसे बुद्धी त्यागे. त्याचप्रमाणे बुद्धीचा त्याग केला तर देवो देवी मिया वंदिली, त्या देवोदेवींचं खऱ्या प्रकाराने वंदन किंवा नमन होईल. पै बुद्धी काय, पै बुद्धी भेदाचा आरिसा तया हातोनी पडिला विरेशा, म्हणून प्रकृती मुखाभासा मुकला तो. बुद्धिभेदाचा आरसा पडला म्हणजे प्रकृतीमध्ये असणारा जो मुखाचा आभास आहे तो आभासही त्या ठिकाणी निघून जातो. असंच ना. आणि तो आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतो. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहरणीशी. ना तरी निद जात खेवो पावे आपला ठावो, तैसे बुद्धी त्यागे देवी देवो वंदिली मिया. आपण या न विघडे तेनेशी निद्रे सुरवाडे, ते निद जाता आपणाकडे पावलाची पावे. आपण या न विघडे, आपल्या ठिकाणी इथं ही एक ओळी पहा. आपण या न विघडे, आपल्याशी कधीही विघड म्हणजे वियोग होत नाही, म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपाशी तर कधी विरोध वियोग घडत नाही. आणि तेनेशी निद्रे सुरवाडे, आणि आपल्याला कधीही वियोग न घडता त्या ठिकाणी निद्रेच्या सुखाची अनुभूती घेतो. निद्रेची तेनेची सुरवाडे, निद्रेतल्या सुखाची अनुभूती घेतो आणि आपल्याला कधी वियोग होत नाही. म्हणजे त्याचं स्वरूप जसं आहे तसंच राहतं आणि निद्रेच्या सुखाचाही अनुभव घेतो. परंतु ते निज जाता आपणाकडे, परंतु ती निद्रा एकदा निघून गेल्यावर जो आपल्याची वियोगच झाला नव्हता तोच पुन्हा काय होतं, आपणाकडे पावलाची पावे, तो आपल्याकडे स्वतः प्राप्त होतो. पण प्राप्त झाला की प्राप्त झाल्यासारखा झाला, कारण पावलाची पावे त्या जेव्हा सुषुप्तीमध्ये होता त्यावेळेला तोच होता, बरोबर ना. फक्त त्या ठिकाणी त्यांनी निद्रेशी सुरवाडे, निद्रेचा फक्त काय घेतला, आनंद घेतला. आणि नंतर निद्रेचा परित्याग केला. निद्रेचा परित्याग केल्यावर पुन्हा तो आपल्या स्वरूपाला प्राप्त झाला. स्वरूपाला प्राप्त झाला का प्राप्तच होता. आणि ज्यावेळेला निद्रा घेतली त्यावेळेला तो आपल्या स्वरूपाला प्राप्तच होता. आणि निद्रेचा त्याग केला तर काय म्हणजे स्वरूपाला प्राप्त झाला का, पावलाची पावे प्राप्त होता तोच, म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती झाली, नाही का. म्हणजे सागरी जो एकला
तोची स्वप्न म्हणजे जागरी जो एकला तोची स्वप्नी बहु झाला, तो निद्रा जाता आला आपण या माझी. त्यांनी सांगितलं याचा अर्थ काय सांगतात, जागरी जो एकला, ठीक चालले नाही, अर्थ होतो ना स्पष्ट याचा. जागरी जो एकला, जागृत अवस्थेमध्ये जो एकटाच होता, जागृतीमध्ये एकटाच होता, तोची स्वप्नी बहु झाला. तर स्वप्नामध्ये तो काय झाला, अनेकत्वाला प्राप्त झाला. अनेकत्वाला प्राप्त झाला का एकत्वाचा भंग न होता अनेकत्वाला प्राप्त झाला, एकत्वाचा भंग न होता अनेकत्वाला प्राप्त झाला. आणि तो निद्रा जाता आला आपण या माझी, आणि ती निद्रा गेली का तो आपल्यामध्ये आला, का नुसता निद्रा गेल्यावर तो आपल्यामध्ये आला असा व्यवहार झाला, असा फक्त व्यवहार झाला. सुषुप्तीमध्ये गेला काय, स्वप्नामध्ये गेला काय, तरी त्याच्या एकरूपतेला कोणत्याही प्रकारचा भंग झाला नाही. हां हां ना तरी अर्जुना हे स्वप्नेची विचित्र सेना, मीच झालो होतो ना निद्रावशे. ते आपणया आपण पावावे न लगे जाण, तेवी बुद्धी त्यागे जाण, वंदन तेनेची तया. ते आपणया आपण, तो आपलाच आपल्या ठिकाणी पावावे न लगे जाणं, त्याला आपणच आपल्या स्वरूपाला काय प्राप्त व्हायचं आहे का प्राप्त न होता तो प्राप्तच आहे, प्राप्तच आहे. तेवी बुद्धी त्यागे जाणं, वंदन तेनेची तया. त्यामुळे जर बुद्धीचा त्याग केला, ज्याच्या ठिकाणी जी भेदबुद्धी होती, शिव आणि शक्ती, अशा प्रकारची जी भेदबुद्धी आहे, त्या भेदबुद्धीचा अधिष्ठानाच्या यथार्थ ज्ञानाने जर त्याग झाला तर काय आहे, बुद्धी त्यागे जाणं, वंदन तेनेची तया. मग त्याने त्यालाच वंदन केलं, म्हणजे त्यालाच वंदन झालं. का म्हणायचं तर बुद्धीमुळं वंदन करणारा वंद्य आणि वंदक असा भाव होता. ज्या भेदबुद्धीमुळं, त्या भेदबुद्धीचा त्याग केला की त्या ठिकाणी वंदन वेगळं करायचं का, त्यालाच वंदन आहे. आणि त्यांना वंदन केलं, हे काय झालं, वाचारंभन झालं. म्हणजे की त्यांनी वेगळेपणाने नमन करण्याची आवश्यकताच राहिली नाही, आणि त्या ठिकाणी नमन करणारा दुसरेपणाने लागत नाही, त्यानेच त्याला काय केलं, नमन केलं. पण अगोदर नम्य नमिता भाव होता, हा कोणामुळं होता, केवळ भेदबुद्धीमुळं होता. भेदबुद्धी म्हणजे काय, अन्योन्याभाव. अन्योन्याभाव, त्याला अन्याचा अन्य, शिव आणि शक्ती यांचा अन्योन्याभाव म्हणजे हाच भेद ना. ही भेदबुद्धी होती, ती निघून गेली. शिव आणि शक्ती परस्पराहून भिन्न नाहीत, दोन्ही एकच अधिष्ठान शिवशक्तीच्या रूपाने भासमान होत आहे, असं जेव्हा कळलं बरोबर ना, तेव्हा तो स्वरूपाच्या ठिकाणी जागृत झाला. आणि स्वरूपाच्या ठिकाणी जागृत झाला तेव्हाच त्याने त्याला खरं वंदन झालं. शिवशक्ती वेगळी राहिलीच नाही. इतकंच नाही तर तो सुद्धा त्याच्याहून भिन्न राहिला नाही. म्हणून म्हणतात, आसो बुद्धीचा त्याग सहज प्रत्ययी हो सांग, आता देवोदेवी हे भाग वंदिली नुरोनी. असं म्हणतात. असो, हे असू दे, आता बुद्धी त्यागे वंदन तेनेची तया. बुद्धीचा म्हणजे भेदबुद्धीचा त्याग केला का त्यानेच त्याला वंदन केलं का न करताही केलं, न करताही केलं. आसो बुद्धीचा त्याग सहज प्रत्ययी हो सांगा. हे म्हणतात असू दे, आता हा जो बुद्धीचा त्याग आहे, हा भेदबुद्धीचा त्याग करायचा कुठं, तर सहज सांग सहज प्रत्ययी हो. ह्या बुद्धीचा त्याग हा संपूर्ण कोणाच्या ठिकाणी सहज असणारी जी प्रत्यय म्हणजे सहज असणारी जी अवस्था, उत्तमा सहजावस्था म्हणजे आपलं जे सहज स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश स्वसंवेद्य, बरोबर ना, हे जे स्वरूप आहे, या ठिकाणी या बुद्धीचा त्याग झाला पाहिजे. म्हणजे ही बुद्धी अधिष्ठानाशी एकरूपतेला प्राप्त झाली पाहिजे, अधिष्ठानाहून स्वतंत्र राहता कामा नये. अशा प्रकाराने त्या बुद्धीचा त्याग झाला. तो त्याग कुठं होतो, सहज प्रत्ययात म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी होतो. आता देवोदेवी हे भाग, आता देव आणि देव आपल्या सहज स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा बुद्धीचा त्याग होतो, म्हणजे बुद्धी स्वतंत्र राहत नाही, किंवा बुद्धी आपलं स्वतःचं समर्पण त्याच्याशी करते. आणि ती कशी समर्पण करते, म्हणजे पूर्वी असमर्पित होती आणि आता समर्पित झाली, असाही व्यवहार त्या केवळ सहज अभेदामध्ये राहत नाही. अशी जेव्हा तिच्या भेदबुद्धीची काय सांग समर्पण होतं, सर्वांगाने समर्पण होतं, तेव्हा देवोदेवी हे भाग नुरोनी, त्यावेळेला देवदेव हे भाग न राहता मग वंदिली. अशा प्रकारचं मी त्यांना वंदन केलं. म्हणजे माझ्या वंदनात देव, देवी आणि मी हे तिन्ही वेगळे उरले नाही. बरं, ही स्थिती माझी पूर्वीच होती. आणि भेदबुद्धीमध्ये आलं, त्यांनी निळवरांची गवळण आहे बघा, कैशी आड आली देहबुद्धी, अशी गवळण आहे नाही. हां, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी,
होते वाहिले लपाला आता खांदी, कोठे आड आली देहबुद्धी, आळवा आळवा धावा आळवा कृष्ण करुणा कृपानिधी ओ, अशा प्रकारचं म्हणतं. म्हणजे ही भेदबुद्धी फक्त त्याच्या ठिकाणी आड आली आणि त्यामुळं आम्हाला त्या परमात्मा वेगळा आणि आम्ही वेगळे असं वाटलं. परमात्मा आणि परमात्म्याची शक्ती पुन्हा वेगळी आणि आम्ही त्यांचं स्वरूपाचा निर्धार करणारे, आम्ही त्याच्याहून भिन्न, हा सगळाच भ्रम निघून गेला. हां ते काय तर पांडुरंगे सत्य केला अनुग्रह अनिर्सोनी संदेह बुद्धिभेद. या ठिकाणी आम्हाला संशय निर्माण करणारा जो बुद्धिभेद होता, बरोबर ना, भेदबुद्धी निर्माण करणारा असा जो संशय होता असं म्हणावं लागेल ना, तर तो आता पूर्णपणे निरस्त झाला. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, त्यांनी संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडियेला बुद्धीचा व मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो, असं घडलं आहे की नाही. हां आता देवोदेवी हे भागवंदिली नरोनी, राहिले बुद्धी प्रतारण, मग शिव शिवातव शंभूची जाण, ही मी शांभवी आपण ऐसा झालो. आता ते सांगतात की बुद्धी प्रतारण राहिले. या ठिकाणी बुद्धी प्रतारण म्हणजे काय, बुद्धीने केलेली वंचना किंवा फसवणूक ती राहिली म्हणजे आता थांबली, बरोबर ना. आता बुद्धी आम्हाला भेदबुद्धी राहिली नाही किंवा आमची बुद्धी, बरोबर ना, यथार्थ स्वरूपामध्ये अवगाहन करणारी किंवा त्याला विषय करणारी, बरोबर ना, स्वरूपाला यथार्थ विषय करणारी अशी जी बुद्धी आहे ती बुद्धी राहिली. बुद्धी ती जी आम्हाला फसवत होते, मी सुखी दुःखी करता बघता ज्ञानी अज्ञानी, हे सर्वच्या सगळं बुद्धीची प्रतारणं थांबली, राहिली, बरोबर ना. मग शिव शिवातव शंभूची जाण, आणि बुद्धीची प्रतारणा थांबल्याबरोबर, प्रतारणा म्हणजे फसवणूक वंचना, थांबल्याबरोबर शिव शिवातव शंभूची जाणं, ही शिव आणि शिवा किंवा शंभू आणि शांभवी ही दोन्ही काय आहे, शंभूची जाणं, हे तर शंभूच आहेत, हे सगळं तर अधिष्ठान मात्रच आहे, दुसरं काही नाही. मी शांभवी आपण ऐसा झालो, तेव्हा शंभूची जाणं मी झालो, तेव्हा मी शंभू पण मीच झालो, आणि शांभवी आपण ऐसा झालो, शंभूही मीच झालो, शांभवी मीच झालो. म्हणजे शंभू आणि शांभवीहून मी वेगळा उरलो नाही, आणि शंभू आणि शांभवी ही अधिष्ठानाहून वेगळी उरली नाही. तेव्हा आम्ही सर्व काय झालो, अधिष्ठान रूप झालो. का अधिष्ठान रूपच होते, अधिष्ठान रूपच होते. आम्ही अधिष्ठानाहून भिन्न असल्याचा बुद्धीला जो काही भ्रम झाला होता तो भ्रम निवृत्त झाला. त्यामुळे आमच्या बुद्धीच्या प्रतारणेपासून आम्ही काय झालो, वाचलो गेलो, ऐक नाही, असं सांगतात. हा अगदी, हा बरं, आमची भ्रमिष्ठ बुद्धी ताळ्यावर आली असं म्हणा. सांडोनी मिठपणाचा लोभू, मिठे सिंधूपणाचा घेतला लाभू, तेवी अहम देवनी मी शंभू शांभवी झालो. 63 क्रमांकाची ओवी आहे. हे झालं कसं म्हणतात, तर तुम्ही काय, हे शंभू वेगळी शांभवी वेगळी, बरोबर ना, तुम्ही नमस्कार करणारे वेगळे, आणि हे सगळे काय झाले, एक झाले. असं कसं काय होईल, पहिल्यांदा तर शंभू शांभवी कशी होईल, आणि तुम्ही शंभू व्हाल किंवा शांभवी व्हाल, दोन्ही कसे व्हाल, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचं प्रक्रिया आहे आपल्या वेदांताप्रमाणे, ती समजून घ्यायची. सांडोनी मीठपणाचा लोभू, कसं मीठ आहे, आणि त्या मिठाने काय केलं, त्या मिठाला वाटलं की समुद्राचा लाभ घ्यायचा, मग त्यांनी काय ठरवलं, समुद्ररूप व्हायचं. मिठाने ठरवलं समुद्ररूप व्हायचं, त्यांनी काय करायचं, समुद्ररूप होण्यासाठी काय करायचं नाही, आपल्या मिठपणाचा त्याग करायचा. सांडोनी मिठपणाचा लोभू, आपल्या मिठपणाचं जी त्याला अभिलाषा आहे, मी मिठपणाने असावं, समुद्राहून वेगळं असावं, हा लोभ त्यांनी सोडला का मिठे सिंधूपणाचा घेताना लागू. मीठ काय आहे, मुळात मीठ हे समुद्ररूपच आहे, ते त्याच्याहून भिन्न नाही, पण त्यांनी काय केलं, मीठ द्रवीभूत आहे ना, मी वेगळा राहिलो पाहिजे, मग तो झाला घनीभूत, ऐक ना, घनीभूत झाला, आणि घनीभूत झाल्यामुळं त्याला ही दुर्दशा प्राप्त झाली. लोक भाजीत टाकून खायला लागले, ऐक ना, त्याला एवढी दुर्दशा त्याला का प्राप्त झाली, तर घेतला मिठपणाचा लोभू, आणि मिठे सिंधूपणाचा घेतला
लाभो. त्यांनी फक्त तेवढा लोभ टाकून दिला, तो समुद्रासारखा अथांग झाला. त्याच्यातून परिच्छिन्न घनीभूत परिच्छिन्न झाला की नाही, परिच्छिन्न झाला तर त्याची त्या मिठाच्या आगारामध्ये कसं त्याची स्थिती होते. ऐकून त्या खाडीमध्ये जे मीठ असतं ती खाडी पाहिली तर मीठ खाण्याचं सोडा वाटतं माणसाला, तिथलं जे वातावरण पाहिलं तर, आहे की नाही. पण का तर तो परिच्छिन्न भावाला प्राप्त झाला म्हणून. सांडोनी मीठपणाचा लोभो, मिठे सिंधूपणाचा घेतला लाभो. तेवी अहम जाऊनी मी शंभू, किंवा देवनी असाय पाठे ना, अहम देवनी मी शंभू शांभवी झालो. तर या ठिकाणी मी अहम दिला किंवा माझा अहम गेला, बरं ना. अहम गेला म्हणजे अहम बाधित झाला, आणि अहम बाधित झाल्याबरोबर मी शंभू पण झालो आणि शांभवी पण झालो. आता शंभू म्हणजे कोण आहे? पुरुष आहे. आणि शांभवी म्हणजे कोण आहे? शक्ती आहे. आणि मग मी शंभू तरी मी, आणि एकटा मीच आहे. शंभूला पण दिलो आणि शांभवीला पण दिलं. ऐक ना, दोघं पण झालं. एकटा मी, एकतर शंभू आणि शांभवी दोन आहेत. दोन एक अधिष्ठानात झालेच, एक रूप कसे होतील. आणि पुन्हा तिसरा असणारा मी शंभू आणि शांभवी कसा होईल? बरं, शंभू आणि शांभवी झालो तर त्यांचं जे अधिष्ठान एक आहे त्याच्याशी पण ऐक्याला मी प्राप्त झालो, आणि शंभू शांभवी पण झालो. म्हणजे याचा अर्थ मी शंभू शांभव हा उपाधीचा भाग पण झालो, मीच झालो, आणि उपहित पण कोण झालो? मीच झालो, असा याचा अर्थ. आपल्या वेदांत प्रक्रियेप्रमाणे त्यांनी सांगितलं की शंभू शांभव म्हणजे ही प्रकृतीचा भाग आहे. शंभू हा पुरुषाचा भाग आहे, शांभवी हा प्रकृतीचा भाग आहे. तर तुम्हाला तुमचा जो अहम आहे त्या अहमचे दोन भाग आहेत, एक लक्षार्थ आहे आणि एक वाच्यार्थ आहे. वाच्यार्थ आहे तो प्रकृतीचा आहे, आणि लक्षार्थ जो आहे तो पुरुषाचा आहे, बरोबर ना. वाच्यार्थ जो आहे तो प्रकृतीचा आहे, आणि लक्षार्थ जो आहे तो पुरुषाचा आहे. तुम्ही जर तुमचा वाच्यार्थ प्रकृतीला देऊ शकता की नाही, आणि शांभवी होऊ शकता का नाही. इंद्रिय, मन, ही जे बुद्धीच्या ठिकाणी बुद्धित्व, हे सगळंच्या सर्व कोण आहे? ही प्रकृतीच झालेली आहे. आणि सच्चिदानंद रूपाने कोण आहे? पुरुष आहे. सत्ता स्फुरण कोणाचं आहे? त्याच आहे. आणि ते सत्ता स्फुरद्रूप किंवा सद्रूप असणारा कोण आहे? तो आहे, शंभू आहे. तर तुमचाही लक्षार्थ तसाच आहे की नाही, सच्चिदानंद, आणि त्याचाही लक्षार्थ तोच आहे. मग जर तुम्ही प्रकृतीला, बरोबर, प्रकृतीचं जे काही नामरूप आहे ते काय आहे? हे सगळं दे आधी प्रपंच आहे, तो तर त्याला तुम्ही देऊ शकता की नाही. प्रकृतीचा भाग प्रकृतीला दिला आणि पुरुषाचा भाग पुरुषाला दिला, मग तुम्ही दोन्ही झाले का नाही. पण दोन्ही झाले तर दोन्ही एक कसे होतील? पुन्हा ती प्रकृती जी आहे शंभू शांभवी झालो, पण तो म्हणजे याचा अर्थ द्वैत राहिलं ना. अद्वैत कुठं राहिलं? तर त्याच्यामध्ये लक्ष स्वरूप पुरुष आहे, आणि त्याच्यावर वाच्य असणारी व्यावहारिक सत्तावान प्रकृती आहे, आणि तो जो शंभू सच्चिदानंद स्वरूप आहे त्याच्यावरती आध्यस्थ आहे, आणि आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप होते. अधिष्ठान भावरूप एक आहे, काही की नाही. आणि तुम्ही काय झाले? जरी तुम्ही प्रकृतीचा भाग प्रकृतीला दिला तर तो कुठं जाईल? अधिष्ठान भावरूपामध्ये, आणि लक्ष तर दोघांचं एकच आहे. अशा रीतीनं तुम्हाला शंभू पण होता येईल आणि शांभवी पण होता येईल. असं सांडोनी मीठपणाचा लोभो, रामसुखदासजींनी जे साधक संजीवनीमध्ये किंवा गीता तत्वविवेचनीमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचं एक सांगण्याचं भक्ती सिद्धांतामध्ये सांगतात की तुम्ही हे बाद वगैरे काही करू नका, प्रकृतीचा भाग प्रकृतीला द्या, आणि तुमचं जे अंतःकरण वृत्ती आहे ते परमात्म्याला समर्पित करा, म्हणजे झालं. त्याची काही चिंता करू नका, त्याचं मिथ्यात्व निश्चय वगैरे काय करू नका. प्रकृतीचं आहे ना, ते प्रकृतीला देऊन टाका. इंद्रिय, मन, बुद्धी ही प्रकृतीची आहे सगळी तुमची, ऐक नाही. आणि जो पुरुषाचा भाग आहे तो तुमचा मुख्य भाग आहे. तुम्ही पुरुषाचं म्हणजे परमात्म्याचं चिंतन करत राहा, आणि प्रकृतीचा भाग प्रकृतीवर सोपून टाका, तुम्हाला काही त्याची चिंता नाही, असं ते सांगतात. हा, हे तर मग आपलं तत्वचिंतन झालं. आत्मा तो आत्मयाच्या ठाई, आणि देखी जे द्यायचा धर्म दे, ऐसे देखणे ते पाही आना. ते द्यायचा म्हणजे समजायचं आहे फक्त. प्रकृतीचा काय आत्मा तो आत्मयाच्या ठाई, आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आहे, आणि देह तो आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखी जे द्यायचा धर्म दे, देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी आहे. ऐसे देखणे, अशा प्रकारचा त्याचा विचार किंवा त्याचं विश्लेषण पृथक्करण करणं, हेच झालं त्या प्रकृती पुरुषाच्या अधिष्ठानाशी एकरूपत्वाला प्राप्त होणं, नाही का. आता सांगतात मिठे जरी सिंधू होणे तरी मीठपणाशी हरपणे, तैसे मीपणे विन शंभू होणे माझे मज. एकदम सोपं आहे, सोपं आहे, पण तेच सर्वात अवघड आहे.
आहे की नाही? एकदम सोपं आहे, पण तेच अवघड आहे. मिठाचं कसं आहे आपल्याला कळून येतं. मिठे जरी सिंधू होणे, मिठाला जर समुद्र व्हायचा असेल तर मिठपणा शहारपणे, त्याने फक्त मिठपणाला मुकावं, हरपावं म्हणजे मिठपणाला मुकावं. तैसे मी पण येईन शंभू होणे. तसं आपल्याला जर शंभू व्हायचं असेल तर आपल्याला ज्याला शंभू व्हायचे त्याने काय करायचं, आपला स्वत्वाचा त्याग केला की त्याला शंभू होता येतं. आणि ते शंभू होणे माझं मलाच शंभू होतं. कारण तो काय मूळचाच शंभू आहे, आहे की नाही? फक्त अहममध्ये बीच में चांद भाई आला तर तेवढ्याला टाकून दिलं का माझे मज होणे, माझंच मला प्राप्त व्हायचं, काय करायचं काय नाही. पण तो अहंकार जो आहे, तो अहंकार सर्वात जास्त ते हे सांगतात. ते भाऊसाहेब म्हणायचे की हे बेटा अहंकार त्रास देत आहे. हां, ते हे काही नाही, फक्त हे अहंकार जो आहे तो आपल्याला स्वरूपापासून चित करतो, दुसरं काय आहे का नाही. आणि त्याच अहंकाराला घाई झाली की मला व्यापक सुख असावं, पण त्याचा त्याग केल्याशिवाय ते होत नाही. स्वतःचं स्वत्व टाकल्याशिवाय माशी सगळ्या ठिकाणी बसते पण कशावर, विस्तवावर बसत नाही. तसा अहम सगळ्या ठिकाणी बसतो, पण तो अहम ब्रह्मास्मी, आहे की नाही? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ते मी आहे एवढाच निश्चय करत नाही. इतका तो अहंकार म्हणजे इतका त्रास देणार आहे की तो जर अहम ब्रह्मास्मी म्हटला तरीसुद्धा तो अहमला धरून म्हणतो आणि तो अहम न सोडतात पुन्हा अहम ब्रह्मास्मी म्हणतो, आहे का नाही? तो सुद्धा त्याला वाटतं की मला वाच्यार्थातही मी ब्रह्मच व्हावं. त्या वाच्यार्थाचा त्याग करायला तर लक्षार्थाने तर आहेच आहे. आणि जेव्हा वाच्यार्थाचा त्याग केला तर लक्षार्थाने त्याला तो प्राप्त झाला, आहे की नाही? अशी एवढी वस्तुस्थिती दिसती. तरी म्हणून माऊलीने लिहिली, सकाळी कोणीतरी वळी सांगितली, नवल अहंकाराची गोठी आणि विशेष न लगे अज्ञानाचे पाठी आणि सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. त्या ठिकाणी पहिला तर अहंकार खोटा इतका वाईट आहे की तो मी ब्रह्मज्ञानीच म्हणतो, आहे का नाही? मी ब्रह्मज्ञानी होतो, हा तर आणखीनच मोठा अहंकार देणार आहे. आणि दुसरा अहंकार कोणता आहे? अहम ब्रह्म म्हणतो की जो भ्रमात्मक आहे. तो का म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम. तो अहम ब्रह्म म्हणायला अहम राहत नाही, त्याच्या वाच्यार्थाचा परित्याग होतो, तेव्हाच खरा लक्षार्थाने असणारा तो अहम ब्रह्मरूप होत असतो किंवा स्वतःसिद्ध असल्याचा साक्षात्कार होतो. पण तो साक्षात्काराला आड काय, हाच वाच्यार्थाचा अहम आहे की नाही, परंतु तो भ्रमात्मक आहे की नाही. अनंत बुद्धीचे तरंग क्षणाला बदलणारा तो अहंकार. पण तो मी स्थिरभूत आहे, अधिष्ठानाची सत्ता स्फूर्ती करतो. तूच कोण, मी पण आहे. तूच कोण लागून गेला, मी पण तसाच आहे असं म्हणतो. पण तू नाही, मी तुझ्यापेक्षा भिन्न नाही, माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, माहिती आहे. तुझं सत्तास्फुरण घेतलं म्हणत नाही. आणि जेव्हा त्याला कळतं स्वतःचं आपलं सत्तास्फुरण नाही हे जेव्हा त्याला खऱ्या अर्थाने कळतं तेव्हा अंगाचीच टाकी, तेव्हा तो काय करतो, मात्र अंगच टाकून देतो. जशी ती साध्वी स्त्री सती जाते त्याप्रमाणे तो अधिष्ठानाशी काय होतो, अधिष्ठानाच्या ठिकाणी स्वतःचा बाध करून घेतो, आहे की नाही. बुद्धी काय करते, बुद्धी काय म्हणतो आपण त्याला, अज्ञानाचा नाश करते आणि इतरांचा बाध करते. कोणता कशाचा काय कोणती ती प्रक्रिया आपण सांगतो. आणि नंतर स्वतः बाध, त्याला काय म्हणतात, विचारसागरातले हे बाध समानादी करण्याची प्रक्रिया आपण सांगतो ना. हां, बुद्धी काय करते, बुद्धी आपल्या स्वतःच्या धर्माचा काय बाध करते, आपल्यावर आढळलेले कर्तृत्व भोक्तृत्व ह्या धर्माचा बाध करते. त्याच्यानंतर त्या बुद्धीमध्ये आले, बरोबर ना, बुद्धी आपल्या स्वतःचाही बाध करते आणि त्या धर्माचाही बाध करते. तर तिथं त्यांचं रूप काय, चिदाभास काय करतो, आपण बुद्धीमध्ये आलेलो आहे, आपण बुद्धीमध्ये आहोत, आपण बुद्धीचं नाही. तेव्हा बुद्धीच्या धर्माचा बाध करून तो चिदाभास, इथं चिदाभास हा काय करतो, आपल्या विशेष भाव, आपण ज्या बुद्धीमुळे विशेष भावाला प्राप्त आलेलं आहे त्याचा बाध करून आपलं जे अधिष्ठान सामान्य स्वरूप आहे त्याच्याशी ऐक्य भावाला प्राप्त होतं असं आपण सांगतो. मग त्यावेळेला तो काय करतो, चिदाभास आपण जे विशेष स्वरूपाला आलो आहे त्या विशेष रूपाचा बाध करतो. आणि विशेष रूपाचा बाध केला की सामान्य स्वरूप हा त्याचं काय आहे, स्वतः सिद्ध आहेच आहे. आता सांगतात हे आपण वय वाचलं का, मिठे जरी सिंधू होणे तरी मिठपणाचे हरपणे, तैसे मी पण शंभू होणे माझे मज. तसं माझापणाचा त्याग केला का शंभू मी झालेलोच आहे.
हे माझे शांभवीपण शोभले अहमीनं. आणि मी शंभू झालो, पण त्याच वेळेला मी शांभवीपण झालो. पण शांभवीपण शोभलं कुठं? अहमीनं. अहंकारा वाचून माझं या ठिकाणी शांभवीपण पण शोभलं. कारण काय आहे, तर जे अहंकाराचं सत्तास्फुरण आहे, आपलं ते अधिष्ठानाचं सत्तास्फुरण आहे, तेच शांभवीमध्ये आहे. तिचं स्वतःचं काहीच नाही. त्यामुळे जर मी अधिष्ठान रूप झालं तर माझं शांभवीपण पण त्या ठिकाणी शोभून दिसतं. कारण अधिष्ठाना वाचून शांभवी नाही आणि मी अधिष्ठान स्वरूप झालेलं आहे. मग त्यावेळेला मी शंभू पण झालेलो आहे. त्याच वेळेला मी हिचा अधिष्ठान असल्यामुळं मी शांभवी पण कोण झालेलं आहे मी. कारण मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. म्हणून मी शांभवीसुद्धा कोण झालो? मीच झालेलो आहे. याचेचे आता विशेषण पुढे असे, याचंच विशेष वर्णन आता आम्ही पुढं सांगतो किंवा याचीच तुलना आम्ही आता पुढं सांगत आहोत. शिवशक्ती समावेशे, इथं विशेषण शब्द जो येतो ना, तर केवळ विशेषण अशा अर्थाने घेता येत नाही. बऱ्याच ठिकाणी त्याला आणखी एखादा योग्य प्रतिशब्द शोधला पाहिजे. याचेचे आता विशेषण पुढे आहे, म्हणजे याचं स्पष्टीकरण आता आम्ही पुढं करून सांगतो. हा विशेषण नाही, पण यांनी विशेषण शब्द लिहिला आहे. आपण याचं विशेष म्हणजे याचं चांगल्या प्रकारचं वैशिष्ट्यपूर्ण स्पष्टीकरण किंवा आमचा त्याच्यामध्ये असणारा जो भाव आहे, तात्पर्य अर्थ आहे. विशेषण म्हणजे त्याचा तात्पर्य अर्थ, तो आम्ही तुम्हाला अधिक स्पष्ट रीतीनं सांगतो. ही शेवटची ओवी. शिवशक्ती समावेशे नमन केले मी आयसे, रंभागर्भ आकाशे रिगाला जैसा. शिवशक्ती समावेशे, शिवशक्तीचा परस्परामध्ये असणारं समावेशन, बरोबर ना, परस्परामध्ये असणारा संबंध किंवा परस्परामध्ये असणारा अनुप्रवेश, ऐक नाही, हे ते तुम्हाला सांगतो आम्ही. तर तो शिवशक्ती समावेशे नमन केले मी आयसे, या शिवशक्ती समावेशनाचं मी निमित्त केलं आणि त्या निमित्ताने मी जे काही वंदन शिवशक्तीला केलं ते असं केलं की रंभागर्भ आकाशे रिगाला जैसा. रंभा म्हणजे केळीचं झाड, आणि त्या केळीच्या झाडावर एकानंतर एक स्तर असतात किंवा त्याला काय म्हणतात, सोपटं, एकापेक्षा एक सोपटं असतात. आता केळीचं झाड म्हणजे काय, एका सोपटाला दुसरं सोपटं, त्याच्यावर तिसरं सोपटं, असं एका सोपटाला एका वरच्या सोपटाने गुंडाळलेलं असतं आणि त्या मिळून केळीचं खोड किंवा त्या केळीचं झाड आपण म्हणतो. तर त्या ठिकाणी आता त्या केळीच्या सोपटामध्ये जर आपण पाहिलं तर केळीचं झाड म्हणजे काय, दोन सोपटामध्ये काहीतरी पोकळे असते, त्या वरच्या सोपटाचे आणि त्याच्यामध्ये पोकळे असते. तेव्हा आता त्याला म्हणायचं रंभागर्भ. म्हणजे रंभागर्भ म्हणजे दोन केळीच्या वृक्षाच्या दोन सोपटामध्ये परस्पर असणारं, दोन सोपटामधलं जे अवकाश, बरोबर, त्याला काय म्हणायचं, रंभागर्भ किंवा परस्परामध्ये असणारी पोकळी, त्याला म्हणायचं रंभागर्भ. आता तो रंभागर्भ जो आहे तो म्हणे की आकाश, रंभागर्भ आकाशे रिगाला जैसा. त्या केळीच्या सोपटं जे आहेत ना, त्या केळीच्या सोपटामध्ये असणारा जो गर्भ म्हणजे अवकाश, ते म्हणे आकाशराला प्राप्त झालं, आकाशे रिगाला, आकाशामध्ये प्राप्त झालं. आता आकाशामध्ये प्राप्त झालं का, ते आकाशरूपच आहे, आकाशरूपच आहे. पण हा व्यवहार होतो म्हणजे काय होईल, कधी होईल का, रंभागर्भ हा आकाशाला शरण झाला. हा व्यवहार आपल्याला कधी करता येईल, फक्त आपण एक एक सोपटं काढत गेलं तर, बरोबर ना. एक सोपटं काढलं ते दोघांच्या वरचं का, तिथं असणारं आकाश मूळचं आकाशच होतं, पण आता काय म्हणतं, हे आकाश कुठं गेलं, महाआकाशाला मिळालं. दुसरा सोपटं काढलं, ते आकाश कुठं गेलं, महाआकाशाला प्राप्त झालं. असं करता करता जेव्हा शेवटचं सोपटं, दोन सोपट्याचं तुम्ही विभक्तीकरण कराल तेव्हा काय, केवळ आकाशच राहील. मग तुम्ही काय म्हटले, रंभागर्भ आकाशाला शरण निघाला, असं म्हणणं म्हणजे काय आहे, असं म्हणणं काय, मुळात रंभागर्भ आकाशरूप होता, पण हा व्यवहार होऊ शकतो का, नाही होऊ शकतो. मध्ये असणारी, बरोबर ना, मध्ये असणारी उपाधिरूप जी सोपटं ती बाजूला करणं, हेच त्या रंभागर्भाने आकाशाला शरण जाणं आहे. तसं आपल्या ठिकाणी असणारी भेदबुद्धी, ह्या भेदबुद्धीचा त्याग केला की आपल्याला या ठिकाणी अधिष्ठान स्वरूपाशी ऐक्यभावाला प्राप्त होण्याचा व्यवहार घडतो. वास्तविक आपण अधिष्ठान स्वरूपच असतो. म्हणून ते कोठे आड आली देहबुद्धी. आपल्या ठिकाणी ही देहबुद्धी किंवा भेदबुद्धी, मी परमात्म्याहून वेगळा आहे अशा प्रकारची बुद्धी, एवढी बुद्धी काढून टाकली का परमात्मरूप व्हायचं नाही. मिठाने मीठपणाचा लोभ सोडला की त्याला समुद्ररूप व्हायला वेगळं काही करावं लागत नाही. तसं आपल्या भेदबुद्धीचा, बरोबर ना, भेदबुद्धीचा किंवा बुद्धिभेदाचा, बरोबर ना, बुद्धिभेदाचा आरिसा, ती अशी एक ओवी आहे ना, ती हीच
बुद्धिभेदाचा आरिसा म्हणजे भेदबुद्धीचा आरिसा, जया हातोनी पडिला विरेशा, तो तरी तो प्रकृती मुखाभासा मुकला तो, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात शिवशक्ती समावेशे नमन मिया केले आहे. या ठिकाणी शिव आणि शक्तीचं रूपक करून मी नमन करण्याचा प्रयत्न केला, पण तिथं शिवही राहिले नाही, हां शक्तीसापेक्ष शिवत्वही राहिलं नाही, बरोबर ना, आणि शिवसापेक्ष शक्तित्वही राहिलं नाही. कोणत्याही एकाचं प्रागट्य झालं का दोन्ही जातात आणि अधिष्ठान मात्र राहतं, याचा आपण आत्तापर्यंत विचार केला. तसंच म्हणतात रंभा गर्भ आकाशे दिगाला जैसा, तसे शिवशक्तीमिशे म्या आईशे नमन केले, मी अशा प्रकारचं नमन केलं असं सांगतात. हां तैसा देहांकार नाथीला, तैसा देहांकार नाथीला म्हणजे नसलेलाच देहांकार तो समूळ जयाचा नाशीला. तर त्याचा पूर्ण अहंकाराचा जर नाश झाला तर तोची परमात्मा संचला आधीच आहे. तोच परमात्मा रूपाने, परमात्मा रूपा आधीच संचलेला म्हणजे आधीच विद्यमान परमात्मा रूपाने तो आहेच आहे. फक्त देहांकार जो होता तो देहांकाराचा नाश करायचा, दुसरं काही नाही, आहे की नाही. आता याचं टीका. शिवशक्तीचे अवसान तैसेची हे माझे नमन, मीपणाची ही खुन तेथेची होती. बघा आता अजून काही वाटलं तर सांगायच्यामध्ये शिवशक्तीचे अवसान, शिव आणि शक्ती यांची परिसमाप्ती, बरोबर ना. ही तैसेची ही माझी नमन, शिवशक्तीचं अवसान झालं का खाली अधिष्ठान मात्रच राहतं. तैसेची ही माझी नमन, माझंही तसंच नमन आहे, माझ्या मीपणाचा त्याग केला का मी अधिष्ठान रूप आहे. हां मीपणाची ही कुणतीची होती. आता मग माझं नमन केल्यावर मी पण होतो का, माझं मी पण स्वतः सिद्धच होतं. मीपणाची खूण संकेत त्या ठिकाणी पूर्वीच होता, मी रूपानेच होतो, फक्त मध्ये काय आलं होतं, माझ्या ठिकाणी नम्य नमिता अशा प्रकारचा भ्रम निर्माण झाला होता, हां भेदबुद्धी निर्माण झाली होती. तै परस्परा प्रवेशे सर्वथा आता न दिसे, त्याची दोन्ही एकरसे लोपोनी गेली. तै परस्परा प्रवेशे, त्याप्रमाणे परस्परांचा प्रवेश, परस्परांचा प्रवेश म्हणजे शिवशक्तीचा परस्परांमध्ये असणारा प्रवेश, शिवशक्तीचा अधिष्ठानामध्ये असणारा प्रवेश आणि माझा त्या अधिष्ठानामध्ये असणारा प्रवेश, हे सर्वथा आता न दिसे. हा प्रवेश झाला आणि पूर्वी प्रवेश नव्हता अशी खूणसुद्धा त्या ठिकाणी राहत नाही, कारण दोन्ही एकरसे लोपणी गेली. दोन्ही त्या एकरस ब्रह्म अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी लुप्त प्राय झाली होती का नव्हती, होत्याची नव्हती झाली, आहे की नाही. असो याचा जो प्रवेश काही तो प्रवेश ऐसा नाही, रंभागर्भाच्या ठाई आकाश जैसे. ते म्हणतात असो याचा जो प्रवेश काही, यांचा परस्पर प्रवेश किंवा शिवशक्ती समावेशन असं म्हणतो ना, दोघांचे अर्धे अर्धे भाग, अर्ध नारी नटेश्वरी असं यांचं सायुज्य, असं आम्ही जे आत्तापर्यंत म्हणालो, याचा जो प्रवेश काही तो प्रवेश असा नाही. जसं सुई आहे आणि तिच्यामध्ये दोऱ्याचा प्रवेश होतो, अशा प्रकारचा यांचा कोणत्याही प्रकारचा प्रवेश नाही. रंभागर्भाच्या ठाई आकाश जैसे, यांचा प्रवेश म्हणायचा झाला तर ह्या प्रवेशाचं स्वरूप आहे, जसा रंभागर्भ हा आकाशाच्या ठिकाणी प्रवेश होतो तसा याचा प्रवेश होतो, म्हणजे प्रवेश न होताच प्रवेश असतो. रंभागर्भ आणि आकाश हा जैसा वागविलास तैसा सुखाचाची भास, दोन आम्ही उमटे. रंभागर्भ आणि आकाश, केळीच्या सोपट्यामधील असणारा गर्भ म्हणजे तो म्हणजेच आकाश, आणि आकाश आणि हे महाकाश हा जैसा वागविलास, त्याच्या सापेक्ष आलेला हे महाकाश आणि हे रंभा गर्भ, बरोबर आहे ना. हे जे बोलणं आहे हा जसा वागविलास आहे म्हणजे वाणीचा विलास आहे, म्हणजे वाचारंभन आहे. तैसा सुखाचाची भास दोन आम्ही उमटे, त्याप्रमाणे मूळ असणारे सुखरूपता हीच शिव आणि शक्ती या दोन नामांनी त्या ठिकाणी उमटते किंवा आपल्याला भासमान होते. ते वचन मात्र गेले वाचून सुखाते नाही घडिले, मीही नमन केले याची रीती. ते वचन मात्र गेले, ते एक इथं काय ना, रंभागर्भ आणि आकाश हे वचन मात्र आहे. तसं या ठिकाणी शिव आणि शक्ती हे फक्त वचन मात्र गेले, म्हणजे शब्द फक्त निघून गेला, शब्दाचं फक्त उच्चारण झालं. वाचून सुखाते नाही घडले म्हणून काय सुख घडलं काय, त्या ठिकाणी सुख निर्माण केलं का. मीही नमन केले याची रीती, मी सुद्धा याच रीतीनं नमन केलं. सांडोनी शब्दाचे कवच नमस्कार घडला साच, सुख मात्र तव आहाच पहिलेचे असे.
शब्दाचे कवच सांडवले. मी फक्त काय केलं, हे जे वंदन करतो मी वेगळं आहे अशा प्रकारचं जे वाचारंभण मात्र असणारं त्या शब्दाचं कवच जर टाकून दिलं तर साच नमस्कार घडला. शब्दाचं कवच टाकलं, इथं शब्दाचं कवच म्हणतात आणि तिथं म्हणतात आहात बोलाची वाली फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेशी सुरवाडी सुरवाडी जे सुखाची माझी. नमस्कार घडला साच. शब्दाचं कवच टाकलं का मगच खरा नमस्कार आहे. सुख मात्र तवा हात पहिलेचे असे. आणि ते मूळ सुख मात्र आहे त्याला काय प्राप्त करायचे का, ते पूर्वी स्वतःसिद्ध ते सुख मात्र आहे. एवं हे माझे नमन क्रियाभागा न येऊन प्रकृती पुरुषे ऐक्यपण न करिता असे. एवं अशा प्रकारे हे माझे नमन, अशा प्रकारचं माझं वंदन किंवा नमन आहे. आणि हे नमन करताना मला काही क्रिया करावी लागली की नमनाची क्रियाभागा न येऊन, क्रियेच्या विभागाला कधीच प्राप्त न होता हे माझं नमन आहे. नमनात्मक क्रिया करावी लागली नाही. प्रकृती पुरुषे ऐक्यपण न करिता असे. ह्या प्रकृती आणि पुरुषांचं बरोबर ना, त्यांचं एकत्व हे न करिता असे. त्यांचं तुम्हाला ऐक्य केलं म्हणजे ऐक्य आहे का, न करता देखील ऐक्य आहे, न करता देखील ऐक्य आहे. प्रकृती पुरुषांचं ऐक्य करायचं कारण ज्या वेळेला प्रकृती पुरुषांचा भास होतो तेव्हाही बरोबर ना, तेव्हाही त्यांचं ऐक्य अधिष्ठान रूपात अखंड असतं. आणि ज्या वेळेला तुम्ही केलं ते त्यावेळेला त्याचं ऐक्य जे आहे ते अखंडच आहे. म्हणजे ज्यावेळेला त्यांचा भास होतो तेव्हा एकच आहे, ऐक्य आहे म्हणजे तेव्हा एकच वस्तू आहे. एकच वस्तू आहे म्हणजे प्रकृती पुरुषाची असिद्धीच आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की त्यांचं ऐक्य अधिष्ठान ज्ञानाने केलं तेव्हाही सुद्धा अधिष्ठान एकच असतं, त्याच्यामध्ये हे नसतातच. बरं, त्याच्यामध्ये हे नसतातच. म्हणून हे अभंग त्यांचं एक ऐक्य आहे. काही ऐक्याचा पूर्वी द्वैताचा भ्रम आहे म्हणून ऐक्य भाव ऐक्याचं हे उच्चारणसुद्धा काय आहे, पुन्हा उच्चारणच आहे, नाम मात्र आहे, शब्द मात्र आहे. वास्तविक त्यांच्यामध्ये कधी भेदच झाला नाही. भेद झाला नाही म्हणजे ते कधी उत्पन्नच झाले नाही आणि त्यांच्यापासून जगद्रूप कार्य उत्पन्न झालं नाही आणि त्याच्यापासून जीवही कधी उत्पन्न झाला नाही. ही स्थिती आहे. न कश्चित जायते जीव संभवस्य न विद्यते एतद उत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. शिवशक्ती द्वैताच्या रूपाने प्रतिपादन करायला सुरुवात केली आणि त्याचा अजातवादामध्ये पर्यवसान झालं. किंवा हेच माऊलीला सगळ्या ग्रंथभर हा अजातवादच सांगायचा आहे. आणि अजातवाद ही वस्तुस्थिती आहे बरोबर ना. आणि बाकीच्या सगळ्या मान्यता आहेत. कुठपासून दृष्टीसृष्टीवादापासून तर आरंभवादापर्यंत सगळ्या मान्यता आहे बरं का. ह्या सगळ्या काय आहे, मान्यता आहे. तुम्ही म्हणाल की विवर्तवादही मान्यता काय, विवर्तवाद तर खरी मान्यता आहे, पण ती मान्यतेला मान्यता का म्हणू नये. ती मान्यता बरोबर ना स्वतः मावळून स्वतःच आपला बात करून ती मान्यता काय करते, आपल्याला अमान्य करून इतरांना अमान्य करते, इतर आणि आपल्यालाही अमान्य करून आपल्याला अधिष्ठान मात्र स्थित करते. म्हणून ह्या मान्यतेला मान्यता म्हणू नये, कारण ती उपनिषद विद्या आहे, ती ब्रह्मविद्या आहे, तिचा गौरव केलेला आहे म्हणून म्हणू नये, आहे की नाही. परंतु ही जी आहे ही मान्यता नाही. न कश्चित जे आहे ते जेव्हा ही वस्तुस्थिती आहे, आहे की नाही. न निरोध न च उत्पत्ती न बद्धो न च साधका न मोक्षुर न वै मुक्ता इत्येषा परमार्थतः. ही परमार्थता सांगतात. एवं माझे नमन क्रियाभागानं येऊन प्रकृती पुरुष ऐक्यपण न करिता असे. हे सगळं असंच आहे ना का, काय ह्याच्यामध्ये थोडं काही बदल करायला पाहिजे, काय काही थोडी भीट ठेवायला पाहिजे. इदम इत्थम हे असंच आहे. एवं प्रकृती पुरुषाचे वंदन झाले इथे संपूर्ण येतावत काल निरूपण मिशे करुणी. आता म्हणतात प्रकृती पुरुषाचं वंदन आहे ना, इथं आत्ताशी खरं संपूर्ण झालं. आता म्हणजे जेव्हा त्या प्रकृती पुरुष आणि त्यांच्या कार्याला आणि त्या कार्याचं निरीक्षण करणाऱ्या जीवभावाला जेव्हा निपटून निरस्त केलं तेव्हा हे वंदन पूर्ण झालं, आहे की नाही. तेव्हा हे वंदन पूर्ण झालं. प्रकृती पुरुषाचे वंदन झाले येथे संपूर्ण येतावत काल निरूपण मिशे करुणी. आत्तापर्यंत ज्या निमित्ताने हे आम्ही वंदन केलं ते पूर्ण झालं. अजातवादात पर्यवसित होऊन ते आता पूर्ण झालं. स्वरूप सत्य ज्ञानानंद ह्याच्यामध्ये सगळ्या विशेषांचा बाध होतो ना. आणि जीवाला आता हे एवढं का बरं सहन होत नाही किंवा हे का मान्य होत नाही बरं. आता बुद्धीला कळलं नाही का,
रात्री ते आज आले नाही. त्यांनी सांगितलं की हे सगळं मला कळलं. त्यांनी काल 1 तासात एवढा अनुवाद केला ना, आज सगळा अमृतानुभव त्या 1 तासामध्ये सांगितलं. आपल्याला महिनाभर लागला ना, याच्यापेक्षाही वैशिष्ट्यपूर्ण त्यांनी सांगितलं. फक्त ते शेवटी म्हणले हे सर्व झालं पण तरीसुद्धा मला समाधान लाभलं नाही. ते म्हणजे माझं काही त्रुटी असेल तर सांगा, माझ्या समजुतीत काही चूक असेल. उलट आपलीच बरीच समजूत यथार्थ त्यांनी करून दिली. इतकं चांगलं ते सांगितलं. मग आता त्यांची त्रुटी कोणती राहिली? त्यांनी स्वतःच्या मीला बाजूला शोधून त्याचं समाधान झालं नाही म्हणतात, म्हणजे तो मी त्याच्यामध्ये विलीन केला नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं नेमकंच सगळं झालं आहे की नाही. आणि शिकारीच्या वेळेला जसं त्या पशुची स्थिती व्हावी आहे की नाही, तर त्याप्रमाणे ती स्थिती झाली. तेवढ्याच बाबतीत मागं पाहिलं, सगळ्यात विशीतून सगळ्या गावाला वेढा घातला आहे की नाही. आणि काखेत कळसा गावाला वळसा असं झालं की नाही. आपलं स्वतःचं स्वरूप समर्पण करणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ही शंका राहिली आहे की नाही. म्हणजे स्वतःसिद्ध आनंदाला मुकून आहे की नाही, पुन्हा त्या ठिकाणी भेदातल्या आनंदाला ग्रहण केलं. आता जितकी अंतःकरणाची वृत्ती शुद्ध आहे, आपला विषय जो आहे त्याचा तो शुद्ध आहे, तो जो प्रमाता आहे तोही शुद्ध आहे, प्रमाणही शुद्ध आहे. वेद प्रमाणानेच उपासना सांगितली, तेवढ्या प्रमाणात तुम्हाला आनंदाची अभिव्यक्ती होणार. पण अभिव्यक्त होणारा आनंद हे माझं स्वरूप नसून आनंदाचा मूलभूत स्रोत मी आहे, हे अमृतानुभवात सांगितलं आहे ना. आणि त्या आनंदाचा स्रोत मी ठेवून होत नसतो. म्हणून रंभागर्भ आकाशे रिगाला जैसा हे याचं वर्म आहे किंवा हे याचं खरं मर्म आहे की नाही. ते सोडून जर दिला तर एकच राहिलं की नाही. याला करायचं काय? फक्त एकच पाऊल टाकायचं, त्याला मी म्हणायचं होतं. जेवढा अमृतानुभवाचा तुम्ही विषय सांगितला त्या विषयात तो जो विषय आहे ते माझं स्वरूप आहे एवढंच म्हटलं तर मग पुन्हा हा प्रश्न येईल का समाधान झालं नाही, समाधान झालं नाही असा प्रश्न येईल का कधी? तर उलट तुम्ही काय म्हणणार, असमाधानच कधी नव्हतं झालं तर समाधान होईल कसं? मुळीच समाधान होऊ शकत नाही. कारण असमाधानच जर मला कधी स्पर्श केलं नाही, हे सापेक्ष समाधान मला सांगता कशाला? असं ते बोलले असते, जोराचा ढेकर दिला असता का नाही तृप्तीचा, त्याने निरंकुशा तृप्ती आहे माझी असं म्हटले असते की नाही. स्वरूप सत्यान हां हां हा प्रमात्याचा बाद झाल्याशिवाय, प्रमात्याचा बाद झाला का दुनिया बाद झाली. ऐकून सगळ्या दुनियाचा बात करून काय उपयोग नाही. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र कोणाला ठेवता येतं? स्वतःचं ठेवा ना स्वतः, आहे का नाही. हां आपलं चिंतन हे चाललं होतं, असं का होत नाही? इतकं सोपं आहे का नाही? बरं ते जाऊ द्या, त्यांचं आपण म्हणतो. आपल्याला तर कळलं ना माझं समर्पण करावं लागतं, मग तरी आपण समर्पण का करत नाही? याचं कारण आहे की जसं अनादी संसारमालेच्या ठाई नित्यविषय भोगिले पाहिजे, तसं अनादी संसारमालेच्या ठाई विशेषाशिवाय सुख भोगिले नाही. आणि हा भ्रम कधी आपल्याला जो झाला अनादिकालापासून का सुख म्हणजे विशेषामध्ये सुख आहे, सामान्यामध्ये सुखरूपतासुद्धा माहीत नाही. आणि त्या सामान्यामध्ये सुखरूपाच्या भोगापेक्षा अनंतपटीनं सुखरूपता आहे की नाही. आणि तोच खरा सुखाचा भोग आहे. आणि तिथं सुखच सुखाचा भोग घेत आहे. अन्याची वृत्त्याधिकांची गरज नाही, विषयाधिकांची गरज नाही, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून आपलं मन तिथं कच खातं आहे की नाही. सगळं झालं पण त्याला मी म्हणायला नको वाटतं आहे की नाही. याचं जर खरं कारण केलं तर आपल्याला श्रुतीमातेने सांगितलेला सामान्य आनंद हा खरा आनंद आहे, सामान्य सुख हे खरंच सुख आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. सामान्य ज्ञान हे खरं वस्तू काय त्याला म्हणतो आपण स्वतःसिद्ध अशा स्वरूपाचं हे जे सामान्य ज्ञान आहे ते स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे. आणि त्याच्या ठिकाणी विशेष काही नसतं. आणि विशेष तेवढं कल्पित असतं. आणि जेवढा विशेषाचा विस्तार तेवढा दुःखाचा विस्तार. श्रुतीमाता वारंवार सांगते, तरी पण आपल्या ही गोष्ट आपल्याला झेपत नाही किंवा आपण त्याचा अंगीकार करीत नाही. याचं मूळ कारण काय असेल तर आपल्याला अनंत जन्माचे विशेषाचे संस्कार आहेत. म्हणून आता सामान्याचा संस्कार आपल्याला जरी तर प्रतिबंध कशाला स्वरूपे काय सामान्य विशेष विकल्पना असते एवढं म्हणण्याने भागेल काय? विशेष अस्ति इति अस्माकम अनुभूती असते तदा निधिध्यासनम कर्तव्यम एव असंच आहे का नाही. कारण प्रतिबंध असती, प्रतिबंध आहे असं जर तुमची मान्यता असते तर तुम्हाला आता निधिध्यासन केलंच पाहिजे. म्हणजे त्यांनी काय होईल, तो पूर्वसंस्कार जो आहे तो प्रतिबद्ध होईल आहे की नाही. आणि तुमचं मूळचं सामान्यामध्ये कधी सुख आहे, सामान्यात सुख घेण्याची तुम्हाला काय लागली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही लालायित झाले पाहिजे. आणि ते कधी होईल? त्यांनी सकाळी सांगितलं ना काय वाढे, त्यांनी भावे भाव वाढे
ऐक ना, भावाने भाव काय वाढत जाईल आणि पुन्हा त्याची विसंचोनी त्याचं पूर्ण ऐक्य जे आहे तर ते तर ते अविद्यमान कधी होणार नाही. अशा प्रकाराने करावं लागेल. ऐक नाही, आता आहे त्याला काय करायचं आहे, आम्हाला विशेषाचं कौतुक आहे, त्याला काय करायचं, त्याला हात सांगितला की त्याला उपाय आहे. तुम्हाला काय करावं लागेल, सामान्याचं विशेष जिथं जिथं उद्भवेल तिथं तिथं कल्पना कोणाची करा, भाव सामान्याचा करा, तो सुखरूप आहे. त्याची तुम्हाला अनुभूती जशी दृढ होईल तसं तसं विशेषाकडे तुम्ही काय कराल, पाठ फिरवाल. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात एवं प्रकृती पुरुषाचे वंदन झाले येथे संपूर्ण एतावात काल निरूपण मिशे करुणी. आतापर्यंत निरूपणाचं मिश म्हणजे निमित्त करून आम्ही या ठिकाणी प्रकृती पुरुषाचं वंदन आजातवादात पर्यवसित केलं आणि म्हणूनच ते आता ओम पूर्णमदः असं संपूर्ण झालं. स्वरूप सत्य ज्ञानानंद प्रपंचाचा आयता बाध आता जो काही दिसे भेद तो प्रकृती पुरुष मिशे. बघा, स्वरूप सत्य ज्ञानानंद, स्वरूप तर आपलं काय आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, हे तर आपलं काय आहे, स्वरूपच आहे. अहो पण आम्हाला प्रपंच दिसतो त्याचं काय, प्रपंचाचा आयतावाद प्रपंच काय सहजच बाधित आहे आणि स्वरूप सहजच सिद्ध आहे. आहे की नाही. जर कसं याचा बाध करायचा का सारखा बाधच होत राहतो. आहे की नाही. बाध जर सारखा होत नसता तर प्रवाह रूपाने अनादी नसतं म्हटलं, याला स्वरूपानेच अनादी म्हटलं असतं. आम्ही तर आमची मजल तर कार्याला प्रवाहाने अनादी म्हणतो का, कारणसुद्धा प्रवाह रूपाने अनादी आहे. कार्य आणि कारणाची भ्रांती एकाच वेळेला होते, बरोबर ना. कार्य आणि कारण अनिर्वचनीय पदार्थामध्ये कार्यकारण भाव वास्तव नसतो. तो युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश होतात. खरं प्रवाह रूपानेच आहे की नाही. ज्ञात सत्ता दिली तर हे कार्य प्रवाह रूपाने ते स्वरूपाने, बरोबर ना. नाहीतर ज्ञान समकाल जर पदार्थाला सत्ता दिली तर हा अनादी प्रवाह असाच आहे की नाही. कोणाचा, दोघांचा आहे का एकाचा आहे, कार्याचा आहे का कारणाचा आहे, दोघांचा आहे. स्वरूप सत्य ज्ञानानंद प्रपंचाचा आयता बाध. बाध करायचा आहे का, बाधच आहे त्याचा. आहे की. म्हणून आपण म्हणतो ना, बाध करायचा नाही, बाध समजून घ्यायचा. बाध करायचं, बाध आपण करत असतो, बाध का बाध समजूनच घेतो. याच्यामध्ये आपल्याला वाटतं बाध केला म्हणजे, ऐक नाही, असं म्हणतो. बाध करतो का बाध समजून घेतो, बरोबर ना. ऐक नाही, अधिष्ठानाची प्राप्ती करतो का अधिष्ठान पण समजूनच घेतो. दोन्ही समजण्याच्याच गोष्टी. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे का परमार्थ म्हणजे धांगडधिंगा नाही, परमार्थ हा समजुतीचा आहे फक्त, दुसरं काही नाहीच आहे त्याच्यामध्ये. सत्य ज्ञानानंतर प्रपंचाचा आयता बाध आता जो काही दिसे भेद तो प्रकृती मिशे. आता जो काही भेद दिसतो ना, तो काय, तो भेद दिसला का, तो भेद कोणता आहे, प्रकृती आणि पुरुषाच्या निमित्ताने भेद दिसतो. प्रकृतीच्या पुरुषाच्या निमित्ताने जेव्हा भेद दिसतो त्या भेदाचा मात्र तुम्ही जर काय केला, त्याचा आढावा घ्या, परामर्श घ्या. आणि परामर्श घ्यायला गेले, भेद प्रकृती आणि पुरुषाचा भेद याचा परामर्श घ्यायला गेले का प्रकृती पुरुषाचा भेद सिद्ध होत नाही. जर त्या ठिकाणी पुरुष जर विशेष रूपाने प्रगट झाला तर प्रकृती राहत नाही, प्रकृती सापेक्ष पुरुषत्व निघून जातं, बरोबर ना. आणि प्रकृती जर विशेष रूपाने अहम ब्रह्मास्मी रूपाने उदित झाली तर त्या ठिकाणी काय करते, ती प्रकृती स्वतः निघून जाते आणि पुरुषाचं पुरुषत्व घेऊन जाते. तरीसुद्धा काय राहतं, अधिष्ठान. आता जर तुम्हाला म्हणजे जर तुम्ही सकाळच्या आपल्या चिंतनाप्रमाणे तत्वमसी महावाक्य ऐकल्यावर हे सगळं होतच असतं. अहम ब्रह्मास्मी हा बोध झाला की महावाक्याने हे सगळं होतच असतं. पण एवढं करूनही, बरोबर आहे का, एवढं करूनही मी ब्रह्मा आहे असं तुम्हाला ज्ञान झालं. पण जर तुम्हाला असंभावना विपरीत भावना झाली तर अध्यारोप अपवादामध्ये जे प्रकृती पुरुषाचं निमित्त केले त्याला पुढे घ्या आणि जसं आहे तसं आम्ही सांगितल्याप्रमाणे मनन करा, बरोबर ना. जीव ब्रह्मातला भेद सत्य आहे की अभेद सत्य आहे, पुन्हा पुन्हा काय करा, त्याचं चिंतन करा. आणि त्या चिंतनाने तुम्हाला काय होईल, त्या यौक्तिक चिंतनाने जीव ब्रह्माचा अभेदच सत्य आहे असं होईल. प्रकृती पुरुष हे अधिष्ठान रूपच आहे आणि माझ्यासहित प्रकृती पुरुषस्थान अधिष्ठान भिन्न नाहीत असाच विचार होईल. जर झाला तर, जर तुम्हाला प्रतीतीला भेदरूपाने आलं तर तुम्ही अशा प्रकारे हाच अध्यारोप करा. म्हणजे आपण अनेक वेळा चिंतन केलं का पहिल्यांदा अमृतानुभवाचे हे प्रकरण दिलं. याचा अर्थ प्रकृती पुरुष विवेक हा अधिष्ठान ज्ञानाला अध्यारोप जरी अनेक प्रकाराने असतील तरी हा अध्यारोप जवळचा आहे.
हा अध्यारोप जवळचा आहे, त्यामुळे तुम्हाला जरी झालं तरी तुम्ही पुन्हा जर मनन केलं तर तुम्ही जवळ याल. आता तुम्हाला एवढं करून जर प्रमाणासंभाव नाही असेल तर मग मात्र तुम्ही ह्या अमृतानुभवाचं श्रवण करा, वेदांत विचाररूप दुसरं श्रवण करा, ऐकी नाही. आणि जर तुम्हाला विपरीत भावना असेल तर निधिध्यास रूपाने तुम्ही चिंतन करा, बरोबर आहे की नाही. असं या ठिकाणी दिसतं. कारण काय म्हणतात, आता जो काही दिसतो भेद, आता जो भेद दिसतो तो आता म्हणजे कधी, हे बघा, सत्य ज्ञानानंद प्रपंचाचा आयताबाद स्वरूप स्वतःसिद्ध आहे, बरोबर ना. प्रपंचाचा आयताबाद आहे. आता राहिले काय, आता यानंतर काही राहतच नसतं ना. परंतु म्हणता आता जो काही दिसे भेद, याचा अर्थ ज्ञानोत्तर ज्ञान झाल्यानंतर असं घ्यावं का नाही चिंतनाचं. जर काही भेद दिसत असेल तर तो काय होतो, प्रकृती पुरुषाच्या मिशे म्हणजे निमित्ताने करावा. म्हणजे प्रकृती पुरुषाचा अध्यारोप करून अशा प्रकारचं मनन तुम्ही करावं किंवा विचारूप श्रवण करावं किंवा निधिध्यासन करावं. कशासाठी, स्वस्वरूपीचे लभ्यमान, स्वरूप स्वरूपीचे लभ्यमान हेतव असे करणीविन प्रकृती पुरुष ते जाणं इतुलेचे येथे. हे चिंतनातून तुम्हाला कशी उपलब्धी होईल. मला तर वाटतं हे टीकाकार आपल्याला पुन्हा एवढं प्रकरण त्यांनी जीव ओतून सांगितल्यानंतर पुन्हाही आपल्याला, बरोबर ना, जर आपला कुठं कमी अधिकार पडत असेल तर त्यालासुद्धा जागृती देऊन सांगतात. होतं काय, हा जर आपण विचार केला ना प्रकृती पुरुषाचा, तर होतं काय, स्वरूप स्वरूपीचं लभ्यमान, आपलं स्वरूपच आपल्याला स्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होतं, आहे की नाही. आणि हे तव असे करणीविन, आणि आपलं स्वरूपच स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा प्राप्त होतं ते करणीविन असे, म्हणजे मिथ्या पदार्थ जे आहेत त्या मिथ्या पदार्थांच्या अनुभूती वाचून, बरोबर आहे ना, मिथ्या पदार्थांच्या असिद्धी वाचून आपलं स्वरूपच आपल्याला स्वरूपा ठिकाणी काय होतं, उपलब्ध होतं. प्रकृती पुरुष जाणं इथुलीच येथे. ह्या प्रकृती पुरुषाचं इथं एवढंच महत्त्व आहे की अध्यारोपापदाभ्याम निष्प्रपंचयम प्रपंच, ते तुम्हाला आत्मानुभूती होण्यासाठी या प्रकृती पुरुषाचं महत्त्व आहे. प्रकृती पुरुष स्वस्वरूपे विकल्पो नास्ती, तेची सत्ता ज्ञान स्वरूपे अरूपा आलीची आरूपे, आता भेदयाचे आरोपे तो झालाच नव्हे. आता ते म्हणतात ती जी प्रकृती आणि पुरुष आहे ना, त्याला आम्ही काय म्हटलेले, सत्ता ज्ञानस्वरूपे. पुरुषाला सत्ता म्हटलं आणि प्रकृतीला ज्ञान म्हटलं. तेची सत्ता ज्ञानस्वरूपे रूपा आलीचा आरूपे, ती जी प्रकृती आणि पुरुष म्हणजे जे सत आणि चित हा जो लक्षार्थ आहे तोच आरूपे रूपा आलात, की तो आरूपत्व त्याचा अबाधित राहून तो रूपाला आला म्हणजे प्रतीतीला आला, बरोबर ना, प्रतीतीला आला. आता भेदयाचे आरोपत्व झालाच नव्हे, परंतु हा सगळा त्यांचा काय भेदाचा काय त्याच्यावर आरोप आहे. आणि जो अध्यारोपातला पदार्थ आहे, बरोबर ना, अध्यारोपातला पदार्थ आहे तो भेदाचा त्याच्यावर काय झालेला आरोप झालेला आहे. अवस्तुनी वस्तू आरोपा ना, अवस्तूच्या ठिकाणी वस्तूचा, आपलं वस्तूनी अवस्तू आरोपा, वस्तूच्या ठिकाणी अवस्तूचा केलेला काय आहे आरोप आहे. याच्या पलीकडे काय आहे का भेद, काहीच नाही. भेदयाचे आरोपे तो झालाच नव्हे. तो आरोपातला पदार्थ हा अधिष्ठानाच्या ठिकाणी कधी द्वैत किंवा साधक बाधक काही परिणाम लाभहानी काहीच करू शकत नाही. अनुमात्रेनापी किंचित अनुमात्रेनापी न संबद्धते, अशी त्याची स्थिती आहे. तस्मात स्वरूपाशी खंडन काळी कवनेही नव्हे जाण, आता माझे नमन येण्याची बोधे. आता म्हणून स्वरूपाशी खंडन कवनेही काळी नव्हे, त्या स्वरूपाचं खंडन म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत, कोणत्याही का द्वैत सापेक्ष अद्वैत कधीही उत्पन्न होत नाही. आणि माझं नमन देखील येण्याची बोधे, याच बोधाने माझं नमन आहे. म्हणजे अशा प्रकारचा बोध हेच खरं नमन, आणि ते नमन माझ्याकडून गुरुकृपेने घडलेलं आहे. हा तात्पर्य अर्थ धरून येथवरी आले निरूपण, प्रकृती पुरुषाचे वंदन ऐसे झाले. हा तात्पर्य अर्थ, वक्तुरी इच्छा तात्पर्य, हा वक्ताची इच्छा आहे, बरोबर ना, सांगायचं तात्पर्य आहे. आणि हाच तात्पर्याचा विषय गृहीत धरून येथवरी निरूपण आले. इथपर्यंत आता हे निरूपण आलं. प्रकृती पुरुषाचे वंदन ऐसे झाले. अशा प्रकारे ह्या प्रकृती पुरुषाचं वंदन घडलेलं आहे. पुढे श्रीगुरु वंदन. आता पूर्व आम्ही काय सांगितलं, आता प्रकृती पुरुषाचं वंदन झालं. आता काय तेही किजेलं निरूपण. आता पुढं जर श्रीगुरूंचं वंदन आहे त्याचं निरूपण करेल. नित्यानंद कृपापूर्ण लाधे जरी, जर माझ्या श्रीगुरूंची नित्यानंद स्वामींची जर माझ्यावर कृपा झाली तर मग ते म्हणतात नित्यानंद हे त्यांचे गुरु पण आहे आणि पिताश्री पण आहेत, बरोबर ना, पिता दोन्ही पण आहेत.
त्यांचे पिताश्री पण वडीलही तेच आहेत आणि श्रीगुरूही तेच आहे शिवकल्याण स्वामींचे. त्यांची जर मला कृपा लादली तर मी हे सांगेल. इति श्री अनुभव. आणि ते पण नित्यानंद कृपापूर्ण लादे, ती लादली पाहिजे, म्हणजे ती मिळवली नाही. ती काय यम एव एष वृणते तेन लभ्या, आज त्याला म्हणायचं लादलं. अशा प्रकारची कृपा लादली तर मग मी ही पुढचं गुरूंचं वंदन करील. इति श्री अनुभवामृत विवरणे प्रकृती पुरुष वंदनम नाम शिवकल्याणकृत प्रथम प्रकरणम समाप्तम. अशा प्रकाराने अनुभवामृत विवरणामध्ये हे प्रकृती पुरुष वंदना नावाचं जे शिवकल्याण स्वामींनी केलेलं प्रथम प्रकरण आहे ते प्रकरण या ठिकाणी समाप्त झालं आहे. आता साधारणपणे मला वाटतं आजच किंवा काल ह्या ग्रंथाला आरंभ होऊन आपला 1 महिना झाला. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सुरुवात केली होती द्वितीयेला, तर 1 महिन्यामध्ये ह्या शिवकल्याण स्वामींच्या 600 टीका, 600 ओव्या, मंगलाचरणाच्या 180 ओव्या आणि पुन्हा त्याची जी उपोद्घात आहेत, नाही उपोद्घाताच्या 180 ओव्या आणि मंगलाचरणाच्या मला वाटतं 116 ओव्या, अशा प्रकाराने साधारणतः आपल्या जवळजवळ 600, 700, 800, 900 ओव्यांचं हे एक प्रकरण आपलं समाप्त झालं. भगवंताच्या कृपेने आपल्याला यथाशक्ती यथामती आपण याचं निरूपण करण्याचा, चिंतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांनी केला. आणि आता उद्यापासून हे द्वितीय प्रकरण, ही गुरुवंदना हे प्रकरण होणार आहे. आता काय हे इथून पुढचा जो विषय आहे तो मला वाटतं की फार काय सावकाश घेण्याची आवश्यकता नाही, कारण अमृतानुभवाचं धोरण किंवा त्याचा झोक हा अजातवादात परिवस्थित होणार आहे हे आपल्या लक्षात आलं. आणि काही असेल तर ते त्यांच्या दृष्टीनं वाचारंभन आहे आणि फक्त एकच एक तत्त्व अवशिष्ट राहतं, तेच तत्त्व आपलं स्वरूप आहे हेच वारंवार ते पुन्हा पुन्हा तेच सांगतात. म्हणून जसं एखादा आवडीचा पदार्थ असला तो वारंवार खाण्यामध्ये प्रत्येक घासाबरोबर नवी रुची वाटते, तसं प्रत्येक ओळीबरोबर ज्ञानोबा आहे ह्या आपल्या आत्मानंदाचं विलक्षण सुख बघतात आणि तेच सगळ्यांना द्यावं अशी त्यांची प्रवृत्ती आहे. म्हणून सगळ्या ओव्यांकडे आता एकाच आशयाने पाहायचं. जर कोणाला काही शंका वाटली किंवा स्पष्टीकरण कमी वाटलं तर आपण पुन्हा चिंतन करू. साधारणपणे ह्या पुढचा जो ग्रंथ आहे तो उद्या दुसऱ्या प्रकरणाला आपण आरंभ करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.